तर चला आज आपण समृद्धी किचन मध्ये बनवणार आहे एकदम सोपी साधी रेसिपी म्हणजे शेंगदाण्याची पोळी। आता सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून आता आज आपण काहीतरी पौष्टिक बनवणार आहे, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट तयार होईल अशी। तर आज आपण शेंगदाण्याची पोळी बनवणार आहे। लाडू तर बरेच जणच बनवतात, पण म्हटलं चला आज आता आपण शेंगदाण्याची पोळी बनवणे अशा पद्धतीने आपण शेंगदाण्याची पोळी बनवणार आहे। तर चला आता आपण सुरुवातच करूया। तर हे पहा, मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि शेंगदाणे जे आहेत ते एकदम गावरान आणि घुंगरू शेंगदाणे आहेत। तर चला आता गॅसवर कढई ठेवली होती मी गरम करण्यासाठी, त्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे घेणार आहोत आणि कढई जे आहे ते जाडसर बुडाचीच वापरायची, म्हणजे शेंगदाणे जे आहे ते एकदम आपल्याला खमंग आणि कडक भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून पोळी पण एकदम टेस्टी लागेल। तर शेंगदाणे कमी गॅसवर ठेवणार आहोत। तर चला आता एक ताट घेतलेला आहे, ताटामध्ये मी आता गव्हाचं पीठ घेणार आहे। आपल्याला जितक्या पोळ्या करायच्या आहेत त्या अंदाजाने आपण पीठ घेऊ शकतो। तर चला आता मी मध्यम पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर त्यामध्ये थोडंसं मीठ किंवा चवीनुसार घेऊ शकता आणि आता आपण घेणार आहे 1 माप गोड तेल, जेणेकरून पोळी सुद्धा मऊ होईल। आता आपण हे तेल आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत आणि आता नंतर आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत। पाणी जे आहे ते कमी कमी घ्यायचं आणि आता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर चला एका ताटामध्ये हे पीठ काढून ठेवलेलं आहे। तर आता पीठ तयार झालेलं आहे, आता आपण शेंगदाणे बघणार आहोत। तर हे पहा, शेंगदाणे सुद्धा एकदम कडक छान भाजले गेलेले आहेत। तर एका ताटामध्ये मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहे। आणि हे शेंगदाण्याचा पाला जे आहे म्हणजे टरकार जे आहे ते मी काढणार नाही, तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता। तर मी ह्याच पद्धतीने हे शेंगदाणे वाटून घेणार आहे, न टरकारे काढता। तर मग चला, ह्या अर्धा किलो शेंगदाण्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे बारीक करून, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, कारण आपल्या ह्या पोळीमध्ये पिठाचाही वापर होतो, त्यामुळे आपल्याला तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता। तर चला एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा गूळ घेणार आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत, कारण छान बारीक होतं। तर चला आता मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही। तर चला आता एका वाटीमध्ये आपण हे सारण काढून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने राहिलेले गूळ आणि राहिलेले शेंगदाणे आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत। एकदम छान झालेला आहे, मुटका तयार होत आहे। तर हे पहा, तर चला आता आपण पूर्ण शेंगदाणे आणि गूळ जे आहेत ते वाटून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण विलायची घेणार आहे, म्हणजे विलायची पावडर ही मिक्स करणार आहोत। विलायची पावडर मिक्स केल्यानंतर आता आपण थोडंसं चेक करून बघणार आहे की गोड कसं झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे। तर चला आता आपण दुसरी एक वाटी घेणार आहे, कारण हे सारण जे आहे ते पूर्णपणे कोरडं आहे, म्हणजे आपल्याला लागेल त्यावेळेस आपण पोळी बनवू शकता। हे सारण जे आहे ते महिना 2 महिने म्हणलं तरी सुद्धा सहज टिकते। तर चला आता आपण मी अशीच एक वाटी घेतलेली आहे आणि आपल्याला जेवढं लागणार आहे, म्हणजे आपण जेवढ्या पोळ्या बनवणार आहेत तेवढं आपण हे सारण जे आहे ते पाण्याने भिजवून घेणार आहे। भिजवून म्हणजे थोडासा शिंतोडा द्यायचा आहे, जास्त पाणी नाही वापरायचं। जसं आपण पुरणपोळीला आपण पुरण बनवतो त्या पद्धतीने आपण थोडंसं वरसर करायचं, जेणेकरून पोळी जी आहे ती फुटत नाही आणि एकदम छान होत्यात पोळ्या। तर हे पहा, अशा पद्धतीने मी एकदम थोडंसं घेऊन पाणी वलसर केलेलं आहे आणि राहिलेले सारण साईडला ठेवलेलं आहे। तर चला आता आपण ह्याच सारणाच्या एकदम मस्त अशा पोळ्या लाटणार आहोत, त्यासाठी मी थोडंसं पीठ घेणार आहे। तर हे पहा, साईज जे आहे ती तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण वाटी करून घेणार आहे, त्यामध्ये आपण जेवढं बसेल तेवढं सारण बसवायचं, म्हणजे पोळी शेंगदाण्याची आहे ती मस्त होते। आणि दुसरं कारण म्हणजे हे पोळी जी आहे ती एक शिळी तर एकदम मस्त लागते, आवडीने खात्यात। तर चला आता आपण पूर्णपणे हे बंद करून घेणार आहे, एकदम मस्त सारण भरलेलं आहे। तर चला पूर्णपणे छान, आणि हे जे शिल्लक पीठ आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहे, कारण शेंगदाण्याच्या पोळीला जास्त पीठ नाही आलं पाहिजे। तर आता मस्तपैकी बंद केलेला आहे। तर आता आपण थोडंसं कोरडं पीठ घेऊन अजून ही पोळी जी आहे ती मध्यम, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसर बी ठेवायची नाही, या पद्धतीने लाटून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता की आपण सारण जे आहे ते थोडंसं पाण्याने भिजवल्यामुळे एकदम पोळी छान येत आहे। तर आता आपण ही पोळी तयार केलेली आहे, तर चला आपण
तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊन ही पोळी तव्यात टाकणार आहोत. तर हे पहा, मस्तपैकी अशी पलटी मारून घेणार आहोत. आणि आता आपण ही पोळी जी आहे ती एकदम खमंग अशी छान भाजून घेणार आहे तव्यामध्ये. तर चला, तेल किंवा तुपाचा ही वापर करू शकता. मी तेलाचा वापर केलेला आहे. तुपाचा वापर केला तर अजून पौष्टिक होईल. तुमच्या घरामध्ये तूप असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. चला, पूर्णपणे आपण ही आता सध्या थंडीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर असं पौष्टिक जेवणामध्ये आलंच पाहिजे. तर मला शेंगदाण्याच्या पोळ्याच बनवूया. तर हे पहा, एकदम मस्त टम फुगलेले आहे आणि एकदम छान पण दिसत आहे. कलर सुद्धा मस्त आलेला आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर पहा, आपण शेंगदाण्याची पोळी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे. आणि तुम्हाला मी याच्यामधलं सारण पण दाखवते. तर पहा, एकदम मस्त सारण असं पोळीमध्ये भरले गेलेलं आहे आणि एकदम छान दिसत आहे. टेस्ट बी तशीच असणार आहे. तर चला, अशाच पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. तर हे पहा, मी पूर्णपणे पोळ्या लाटून झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. तर हे पहा, तर आता मी पोळी कशी झाली आहे ते खाऊन बघणार आहे. एकदम मस्त सारण तर दिसत आहे आणि छान झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. तूप वापरून तर एकदम टेस्टी लागणार आहे आणि एकदम हेल्दी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर थंडीचे दिवस आहेत, नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यांसाठी अशी पोळी बनवा. खूप आवडीने खातील. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी बनवलेल्या पद्धतीने जर शेंगदाण्याची पोळी बनवली तर आवडीने खातील. तुम्हाला रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.